तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपला फॉर्म नारी शक्ती दूत या ॲपद्वारे आपण भरून घेऊया. प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करूया. डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड करायचं आहे. इथं ओपन झाला, ओपनवर क्लिक करूया. ओपनवर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला असा एक ॲप येणार आहे. नारी शक्ती दूत हा ॲपमध्ये आपलं स्वागत आहे. इथं आपण स्किप करूया. स्किप केल्यानंतर आपला जो की मोबाईल नंबर आहे तो समाविष्ट करूया. समाविष्ट केल्यानंतर इथं ॲक्सेप्टवर क्लिक करूया. ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर स्वीकार करूया. स्वीकार केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. मोबाईल नंबर झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे. परत एक OTP येणार आहे, तो व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपला फुल नेम येणार. फुल नेम जे की लाभार्थ्याचं असणार आहे. मग ईमेल द्यायचा. ईमेल झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा कुठला असेल तो आणि तालुका झाल्यानंतर आपला नारीशक्तीचे प्रकार की आपण कुठलं काम करतो. सामान्य महिला हा का, समूह संसाधन व्यक्ती हा का, बचत गटमध्ये काम करताय का, बचत सचिव हा का, बचत गट सदस्य हा का, गृहिणी हा, अंगणवाडी सेविका हा का, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी आणि सेतू कुठलंही आपण गृहिणी करूया. गृहिणीवर केल्यानंतर अपडेट क्लिक करूया. अपडेट केल्यानंतर असं एक प्रोफाईल अपडेट येणार आहे. इथं आपलं नाव वगैरे ईमेल असणार आहे. मी इथं थोडं ब्लर केलेलं आहे की जे की महिलेचे नाव आहे ते दिसू देण्यासाठी. असा ॲप येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण इथं क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर असं स्पेस येणार आहे, जे की महिलेचं संपूर्ण नाव समाविष्ट करायचं. याच्यामध्ये महिलेचं संपूर्ण नाव, आधार कार्ड याप्रमाणे, नंतर पतीचं नाव संपूर्ण नाव, इथे जन्मदिनांक लिहायचा आपला, अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती. जिल्हा आपला जिल्हा आणि गाव शहर, ग्रामपंचायत, पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि हे बघा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तुम्ही, हो किंवा नाही करायचं आहे. घेत असाल तर हो करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. इथं लाभार्थ्याची योजना, गरजू व्यक्ती, समस्या, इतर योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे इथे क्लिक करायचं. विवाहित आहे का अविवाहित आहे, जे असेल ते करून द्यायचं. महिलांचे लग्नापूर्वीचे नाव, महिलांचे जन्म, विवाहित करून द्यायचं आहे. जर लग्न झालेलं असेल तर विवाहित करायचं आहे, नसेल झालं तर अविवाहित करायचं आहे. बरोबर, विवाहित आपण विवाहित केलेलं आहे. अर्जदाराचे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हे राहिलं. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जे आपलं असेल ते लिहायचं आहे. आता बघा, अर्जदाराचे खाते असल्याचे बँके तपशील, बँकेचे पूर्ण नाव, बँके जे की जोड खातं नसलं पाहिजे. संपूर्ण जे बँकेचं आहे ते आपलं स्पेशल खातं पाहिजे. बँक खातेधारकांचे नाव आणि बँक खाते क्रमांक. इथं बघा, आधार कार्ड वगैरे, आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का, नसल्यास हो किंवा नाही करा. इथं आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्यास दाखला यापैकी एक जरी असलं ते चालतं. इकडे उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड, ते की 10 वर्षापूर्वीचं असलं पाहिजे. त्यापैकी एक. अर्जदाराचं हमीपत्र, जे की आपल्याला प्रिंट काढून, हे हमीपत्र आहे, हे हमीपत्र डाउनलोड करून नंतर सेंड करायचं आहे. बँक पासबुक, महिला जन्म असलेल्या पतीचे कागदपत्र. बरोबर, इथं झालं. ते झाल्यानंतर हे आदमी हे संपूर्ण नाव वगैरे केलेलं आहे. इथं ब्लर केलेलं आहे, ते की महिलेचं नाव आहे. थोडं ब्लर करतो. आता नंतर अर्जदाराचा फोटो, असं की स्पेस येणार आहे फोटोचा. आपण आता फोटो
काढूया. काढल्यानंतर फोटो थोडा ब्लर करतोय मी. इथं बघा अर्जदाराची संपूर्ण माहिती येतात. आपण जे की माहिती याच्या आधी भरलेली आहे चेक करा. महिलेचं नाव, पतीचं नाव, जन्म, वय वगैरे, अर्जदाराचं जिल्हा वगैरे, संपूर्ण बँक खाते, IFSC कोड वगैरे सगळी माहिती चेक करायची. आणि खाली अर्जदाराचा फोटो वगैरे दिसते, मी तो ब्लर केलेला आहे. बरोबर, थोडा ब्लर करतो. ब्लर केल्यानंतर हे चेक करायची माहिती, संपूर्ण माहिती चेक झाल्यानंतर इथं सबमिट करायचं ऑप्शन येणार. इथं क्लिक करायचं आहे. परत एकदा व्हेरीफाय करायचं. OTP येणार. OTP समाविष्ट करूया, जो की 4 डिजिटचा येणार आहे. आपल्याला थोडा टाईम लागतो OTP यायला. केलेला आहे OTP आला. नंतर हा आपला असा अर्ज भरलेला दिसतो. आता थोडा अपडेट पेंडिंगमध्ये दिसणार आहे, जो त्यांनी चेक केलेला आहे तेव्हा दिसणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, अशा प्रकारे आपण केलेला अर्ज आपल्याला इथं दिसणार आहे. यापूर्वी केलेला अर्ज हे झाल्यानंतर इथं केलेला अर्ज आपला दिसणार आहे. बघा, केल्यानंतर तो सध्या पेंडिंगमध्ये आहे. जेव्हा जे चेक करतील तेव्हा ते आपलं सक्सेसफुल होणार आहे. अशा प्रकारे ॲपद्वारे आपण आपला फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा भरलेला अर्ज.